तुमचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण कसं असावा आणि याच्यामध्ये कशाचा समावेश असावा यावरचा माझा आजचा व्हिडिओ आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून मोड आलेली उसळ खायलाच हवी. मोड आलेली उसळ खाल्ल्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते, तुमची तब्येत कमी होते आणि हाडं मजबूत राहतात. तुमच्या मुलांनासुद्धा मोड आलेली उसळ नक्की खायला द्यावी, ज्याच्यामुळे त्यांची शरीराची चांगली वाढ होते आणि हाडं मजबूत होतात. तुमच्या नाश्त्यामध्ये मोड आलेली उसळ असायला हवी, पराठा असायला हवा तूप घालून. त्याचबरोबर योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन नाही वाढत. ठीक आहे, 1 चमचा तूप भरपूर झालं आहे. याचबरोबर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये मुगाचा चिला खाऊ शकत आहात, तो सुद्धा खूप चांगला आहे. सोया चंक्स घातलेला पुलावसुद्धा तुम्ही सकाळी 1 वाटी भरून खाऊ शकताय, तो सुद्धा अगदी चांगला नाश्ता आहे. लक्षात घ्या, तुम्ही नाश्त्याला जे खात आहात त्यासोबत 1 फळाचा समावेश तुमचा नेहमी असायला हवा. 1 फळ तुमच्या नाश्त्यामध्ये सीझनल फळ जे आहे ते असायलाच हवं. नाश्ता योग्य असला तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जातो आणि नाश्ता चांगला असला तर तुमचं वजन नियंत्रित राहते, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचं जेवण हे दुपारी असायला हवं 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास. तुमच्या जेवणामध्ये नेमकं काय काय असायला हवं बघा. तुमच्या जेवणामध्ये चपाती असायला हवी, जो फुलका असतो तो फुलका, भरपूर भाजी असायला हवी, पोळीचा घास छोटा आणि त्याला भाजी जास्त, असं प्रमाण तुमच्या घासाचं असायला हवं. आणि सलाद तुमचं वेगळं असायला हवं. मला खापा केलेलं सलाद खायला खूप कंटाळा येतो, म्हणून मी डायरेक्ट किसते. गाजर, काकडी, बीट एकत्र किसून घ्यावं, त्याच्यात लिंबू पिळावा, मीठ टाकावं आणि ते सलाद तुम्ही बाउलभर खा. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये डाळीचा समावेश ठेवा. तुम्ही डाळ नुसती पिली तरीसुद्धा चालते. फोडणीचं वरण ते सुद्धा बऱ्यापैकी चांगलं लागते. डाळ मस्त मोठा बाउल भरून भाजी, सलाद आणि पोळीचं प्रमाण हे कमी असायला हवं. आणि त्यानंतरून तुम्ही 3-3:30 वाजता ग्रीन टी घेऊ शकतायत, सर्वात उत्तम आहे. संध्याकाळी 7 वाजेच्या आत तुम्हाला जेवण करायचं आहे. संध्याकाळी 7 वाजेच्या आत तुम्हाला जेवण करायचं आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये सकाळी जे शिल्लक आहे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. मी तर नेहमी जे सकाळचं शिल्लक आहे तेच संध्याकाळला खात असते, कारण की त्यामध्ये ना मला जेवण कमी जातं. गरम गरम 2 घास जरा जास्त जात असतात, म्हणून मी खूप अवॉइड करत असते. तर मी मोस्टली जे सकाळी शिल्लक आहे तेच संध्याकाळी 6 वाजता संपवून टाकते, ज्याच्यामुळे माझं वजन नियंत्रित पण राहते आणि खूप जास्त ओव्हर इटिंग होत नाही. दुसरं, संध्याकाळच्या जेवणामध्ये ना तुम्ही बघा दलिया खाऊ शकतायत. दलिया चांगला मार्ग आहे. भाकर खाऊ शकतायत तुम्ही. भाकरीसोबत ठेचा, हिरव्या पालेभाज्या खाऊ शकत आहेत. तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये सूप घेऊ शकतायत. मला सूप खूप कंटाळवाणं वाटतं, म्हणून मी सूप जास्त कधी प्रेफर करत नाही. आणि मी संध्याकाळी दलिया खूप एन्जॉय करते. मला दलिया आवडतो आणि मला दलिया छान बनवता पण येतो. मी यूट्यूबवरून काही व्हिडिओजमधून दलिया शिकली आहे. मी कुकरमध्ये दलिया बनवते, 1 नंबर लागतो. तुम्ही दलिया पण संध्याकाळच्या जेवणामध्ये खाऊ शकतायत. भाकर आणि भाजी तुम्ही खाऊ शकतायत संध्याकाळच्या जेवणामध्ये. भात अवॉइड करा संध्याकाळच्या जेवणामध्ये. भात जर का तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये खायचं असेल तर अगदी एवढंसाच भात खायचा आहे. असं तुमच्या दिवसभराचं तुमच्या खाण्याचं रुटीन असावं. याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्ही फुटाणे खाऊ शकतात. तुम्हाला कधी काही खायची क्रेविंग झाली तर फुटाणे खा. फुटाणे हे तुमच्या भुकेला मारण्याचं काम करतं आणि पोटाला भरण्याचं काम करतं आणि फुटाणे हे हेल्दी पण असतात. सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकतायत. पंपकिन सीड्ससुद्धा खाऊ शकतायत, ते सुद्धा खूप चांगले हाय रिच असे प्रोटीन आहेत. तुम्ही ते तुमच्या आहारात. दिवसभराला योग्य पुरेसं पाणी प्या. 7 ते 8 ग्लास पाणी हे तुमच्या दिवसभराच्या जेवणामध्ये दिवसभराच्या रुटीनमध्ये असायला हवं. तर हे झालं तुमचं रुटीन. ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला नो कार्ब्स आणि लो कार्ब्स ह्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे, की ही डाएट कशी असते आणि ही कशी फॉलो करायला हवी. याच्यामध्ये 15 दिवसात तुमचे फॅट्स कमी होतात. ह्या डाएटला तुम्हाला पण ऐकायचं असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस. फक्त 999 रुपयांमध्ये शेअर मार्केटचे क्लासेस आहे. अगदी मराठी भाषेत शिकवलं जाणार आहे. 21 दिवसांचा कोर्स असणार आहे. तुम्ही फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता. क्लासेस सोमवारपासून चालू होत आहे. ॲडमिशनसाठी मला 7755925370 ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.